जेव्हा मोबाईलला इंटरनेट अथवा नेटवर्क नसते तेव्हा तो डिव्हाइस किती बेजान आणि बिनकामाचा वाटतो, नाही का? काल दुपारपासूनच माझ्या मोबाईलचा नेटवर्कचा इश्यू होता. एकूणच इंटरनेट चालत नव्हतं प्रॉपरली आणि ही गोष्ट जवळपास 1च्या आसपास सुरू झाली असेल. तेव्हा मी कामात पूर्णपणे एकदम मग्न होतो, व्यस्त होतो आणि बेसिकली मी अशा कंडिशनला होतो की मला काम करायची अशी इच्छा नव्हती, तरी मी स्वतःला एक प्रकारे ड्रॅग करत होतो, ही गोष्ट पूर्ण करू, ही गोष्ट पूर्ण करू. आणि त्या टायमिंगलाच नेटने दगा दिला म्हणता येईल. एकूणच त्या टायमिंगला मला वाटलं की आपण जरा एरोप्लेन मोडवर टाकला मोबाईलला किंवा जस्ट रिफ्रेश करून पाहिलं तर नेट येईल. काही वेळा काही क्षणासाठी नेट आलं असंही मला वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर बराच वेळ मी वाट पाहिली, इंटरनेट काय नाही आलं नाही. त्याच्यानंतर मग मी घरी गेलो, बोर झालं होतं. एकूणच दुसरं काही करण्यासारखं नव्हतं. मी डेव्हलपमेंटचं काम करतो आहे, त्याच्यामध्ये मोस्टली मी ChatGPT यूज करतो आहे. एकूणच जे डिस्कशन असतं म्हणा किंवा जे पण काही कोड मी लिहितो ते एक प्रकारे त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी ChatGPTला अशा विचारावं लागतं. आणि बेसिकली मी सध्या कोड रिव्ह्यूचं काम करतो आहे, तर ते काम एकदम असं स्मूथली चालू होतं आणि त्यातच ही इंटरनेटचा इश्यू झाला. त्याच्यानंतर मी मोबाईलला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केला, एरोप्लेनवर मोडवर टाकला आणि लिटरली काही चालत नव्हतं. त्याच्यानंतर मी मोबाईलला जस्ट चेक केलं की आपल्या मोबाईलमध्ये असे कोणते ॲप्स आहेत जे विदाऊट इंटरनेट चालू शकतात. आणि लिटरली मला असा कोणताही ॲप भेटला नाही ज्याला इंटरनेटची कनेक्शनची गरज नाही आहे. बेसिकली म्हणजे नोट्स ॲप होतं ज्याच्यावर मी लिहू शकत होतो, पण त्या टायमिंगला मी लिहिण्याच्या कंडिशनमध्ये नव्हतो. एकूणच इंटरनेट माणसाच्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे ही गोष्ट त्या टायमिंगला जाणवली. आणि त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट म्हणजे जर आपल्या मोबाईलला इंटरनेट नसेल, ती सर्व्हिस नसेल, तर ती गोष्ट एक प्रकारे म्हणजे मोबाईल एक प्रकारचा डिव्हाइस ज्याचा कोणी इस्तेमालच नाही करू शकत किंवा त्याचा वापर असा काही गोष्टींच्या पलीकडं काहीच नाही. आणि लिटरली जेव्हा आपल्याकडे इंटरनेट असतं, मोबाईल कनेक्शन असतं, तेव्हा आपण दिवसभर मोबाईलवर पडून असतो, एक प्रकारे त्या स्क्रीनमध्ये खेळलेलो असतो. बाकीचे लोक ऑलमोस्ट रील्स बघतात, शॉर्ट्स बघतात, मेसेज करतात, लोकांशी कनेक्ट करतात, यूट्यूबवर व्हिडिओ बघतात, ChatGPTशी डिस्कस करतात वगैरे वगैरे. एकूणच लिटरली कसं म्हणता येईल या गोष्टीला, मोबाईलला इंटरनेट जर नसेल तर तो डिव्हाइस एक प्रकारे डेड डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसचा आपल्याला काहीच फायदा नाही आहे. आणि एकूणच जर नेटवर्क असेल, इंटरनेट असेल, तर आपण लिटरली त्या डिव्हाइसवर आपण खूप काही करू शकतो. बेसिकली आपण अख्खा दिवस घालवू शकतो. आता काही लोक वाया घालवतात, त्यांचा प्रश्न आहे, आणि काही लोक त्याचा चांगलाही वापर करतात. असंही नाही की ती गोष्ट एक प्रकारे पूर्णपणे वाईट आहे किंवा चुकीची आहे. तर लिटरली आपली जी डिपेंडन्सी आहे ना इंटरनेटवरती, इंटरनेट म्हणा किंवा नेटवर्कवरती, लिटरली इट्स ह्यूज बेसिकली. आणि जेव्हा इंटरनेट नसतं समहाव, तर माझ्या मोबाईलला तर सध्या रिचार्ज आहे आणि लिटरली तो अनलिमिटेड पॅक आहे एक प्रकारचा. तर दिवसामध्ये मी किती इंटरनेट वापरू शकतो एक प्रकारे अशा टाईपमध्ये म्हणता येईल. पण तेच काही इश्यू झाला असेल, एअरटेलचं सिम कार्ड आहे, एअरटेलच्या नेटवर्कमध्ये काहीतरी इश्यू झाला असेल आणि ही गोष्ट मला इथंच जाणवत होती बेसिकली ह्या स्टुडिओच्या आसपास. एक प्रकारे जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा इंटरनेटचं चालू होतं, तिकडं वायफायचं, येतानाही एक प्रकारे इंटरनेट चालू होतं नॉर्मली. इथं आल्यावरच मोबाईल एकदम पूर्णपणे डेड झाला अशा टाईपमध्ये. आणि लिटरली ह्या गोष्टीचा मला एकदम चीड आली म्हणता येईल किंवा राग आला. आणि मी बऱ्याच गोष्टी ट्राय करून पाहिल्या, एकूणच एरोप्लेन मोडवर टाकणं हे ते. आणि लिटरली जेव्हा जेवून दुपारून मी घरून इथं आलो, त्याच्यानंतरचा ऑलमोस्ट जो टाईम पिरियड होता ना, माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं, मी परत घरी जाऊ शकत नव्हतो. आणि
लिटरली करण्यासारखं माझ्याकडे असं दुसरं काहीच नव्हतं. मी लिहिण्याचा प्रयत्न केला, काय करायचं, मी जास्त लिहायचा मूड पण नव्हता तसा, पण प्रयत्न केला, पण जास्त नाही लिहू शकलो. त्याच्यानंतर तसंच नेटवर्क आलं होतं, पण ते जरा मध्ये आधी गायब होत होतं. तर मला वाटतं की एअरटेलवाल्यांनी हा इश्यू लवकरात लवकर इथला फिक्स केला पाहिजे, नाहीतर लिटरली मला इथं काम करणं अवघड होणार आहे. कारण की कसं म्हणता येईल, मी जे डेव्हलपमेंट करतो आहे ती एक प्रकारे काल दुपारपासून थांबवलेली अशा टाईपमध्ये म्हणता येईल. एकूणच मला सध्या टेस्टिंग करायची होती. काल दुपारपर्यंत मी एक प्रकारे टेस्टिंगचा प्लॅन करत होतो. टेस्ट करायचं होतं मला पुढं. एकूणच जो काही कोड लिहिलेला आहे UI चा, फ्रंट एंडचा, बॅक एंडचा, तो एक प्रकारे अशा लेवलवर पोहोचला आहे की जिथं मला ॲक्च्युली ते मोबाईलवरती किंवा इम्युलेटरवरती टेस्ट करून बघणं गरजेचं आहे. आणि मी टेस्ट करण्यासाठी ते घेतलंही होतं. मी पूर्ण डेटाबेस बॅकएंडचा जो काही डेटा आधीचा होता तो फ्लश केला होता. डेटाबेसचं सेटअप सगळं करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर जस्ट मला तो इम्युलेटर वापरायचा होता. आणि इम्युलेटरसाठी मला वाटलं की नेटवर्कची काही गरज नसेल. बेसिकली लॅपटॉपवरती जो आपण इम्युलेटर वापरतो बेसिकली अँड्रॉईड स्टुडिओमध्ये, त्याच्याबद्दल बोलतो आहे. तर लिटरली माझ्या मोबाईलचं मध्ये डेड झाला, इम्युलेटर बंदच झाला. एकूणच आज नेटवर्क कसं काम करेन मला याची गॅरंटी नाही. काल रात्री बऱ्यापैकी चाललं होतं. काल रात्री मी एक व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यासाठी मी जरा टायटल आणि ते जरा फिक्स करत होतो. तर त्याच्या बाबतीत त्या टायमिंगला चाललं, पण इतकंही प्रॉपर असं नेटवर्क नव्हतं. तर दुपारपासून तर रात्रीपर्यंतचा माझा अख्खा वेळ वाया गेलेला आहे असं म्हणता येईल. कारण की दुपारी लिटरली मला काहीच करता आलं नाही. तसं मी घरी जाऊन बसू शकलो असतो, पण लिटरली घरी जाऊन बसून काम करता येत नाही मला. तर कालचा अर्धा दिवस वाया गेलेला आहे माझा. इव्हेंच्युअली रात्री मी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यासाठी टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल त्या गोष्टी करत बसलो होतो. आणि फायनली तो व्हिडिओ अपलोड झाला. या गोष्टीबद्दल मला जरा आनंद आहे एक प्रकारे. आणि त्याच्यामुळं मला रात्री असं काही जास्त त्रास जाणवला नाही की यार आपला अख्खा दिवस, अर्धा दिवस वाया गेलेला आहे, काही काम झालेलं नाही किंवा त्याच प्रकारे. सो या कालचा दिवस त्या बाबतीत तरी ठीक गेला. परत दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे काल मी जरा खूपच चाललो होतो. एकूणच 9.3 किलोमीटर्स चाललो होतो. आय गॉट माय लिमिट्स. तर मला वाटत होतं की आपण असं चालू शकतो, कितीही चालू शकतो बेसिकली. 9 किलोमीटर, 10 किलोमीटर, 12 किलोमीटर, देर इज नो लिमिट जिथं आपल्याला थांबायला लागेल किंवा अशाच प्रकारे. पण या देर इज लिमिट, माय बॉडी हॅज सम लिमिट्स. तर काल मी जरा जास्तच लिमिट पुश करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटला जेव्हा मी येत होतो तेव्हा ते जाणवत होतं बॉडीवर, ते बॉडी रॅक झालेली एक प्रकारे. एकूणच ती गोष्ट जरा हेवी होती. आणि त्याच्यानंतर हे दिवसभर मला जरा हे वाटत राहिलं, कसं म्हणता येईल त्याला, विकनेस तर नाही म्हणता यायची, पण ती गोष्ट जाणवत राहिली की आपण बॉडीची जरा खूपच लावलेली आहे आणि ती बॉडी जरा हे करते, रिवॉल्ट करते तशा टाईपमध्ये. एकूणच ते एक फॅक्टर होतं ज्याच्यामुळं दुपारनंतर मी ती गोष्ट प्रॉपरली काम करू शकलो नाही अशा टाईपमध्ये म्हणता येईल. आणि थकवा म्हणा किंवा मेंदू एक प्रकारे त्या मोडमध्ये गेला होता. त्याच्यामुळं या दिस वॉज द थिंग. एकूणच आय गॉट माय लिमिट्स. तर 9 किलोमीटरपर्यंत मी चालू शकतो एका टायमिंगला. आणि त्याच्यामागं काही फॅक्टर्स पण आहेत म्हणा, जी की मध्ये पाणी पिलं नाही मी, त्याच्यामुळं बॉडी डिहायड्रेट झाली असणार आहे. एकूणच जवळपास काल 2 तास समथिंग चालत होतो मी. तर 2 तास कंटिन्युअस चालत होतं. बॉडीमध्ये जे काही पाणी असेल ते निघून गेलं होतं.
एकूणच डिहायड्रेट झाली होती. त्याच्यामुळं शेवटला ती गोष्ट जाणवली असणार आहे. परत ऊनही होतं सोबत आणि ह्या गोष्टीमुळंच जरा त्रास झाला होता असं म्हणता येईल. तर इथून पुढं असं नाही की लिमिट 9चीच आहे, पण हां मला जरा इथं जरा एक प्रकारे विचार करावा लागणार आहे किंवा काही स्टेप्स घ्यावं लागणार आहे. एकूणच मध्ये आधी बॉडीला वॉटर सप्लाय करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उन्हाचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. एकूणच जितकं लवकर चालून होईल तेवढं चालणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण की सध्या उन्हाळा आहे आणि गेले 1-2 दिवसापासून जरा तो उन्हाचा भपका आहे ना, तो जरा जास्तच वाढल्यासारखा वाटतो आहे किंवा ती ह्युमिडिटी म्हणता येईल. ॲटमॉस्फिअरमध्ये जरा आहे गरमी जरा प्रमाणापेक्षा जरा जास्त आहे, म्हणजे आधीपेक्षा तरी जास्त आहे आणि त्यामुळंच बहुतेक काल मला त्रास झाला असं. आणि लिटरली इट्स मॅनेजेबल. तर आज सकाळी जरा मी एक प्रकारे कमीच चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच 4 किलोमीटर मी चालून आलेलो आहे फक्त 1 तासात वापस आलो होतो. तर हां काल एवढं काही बॉडीला मी त्रास दिला होता, त्याच्यानंतर असं वाटलं की आज जरा आपण रेस्ट घेतला पाहिजे. रेस्ट इन द सेन्स बॉडीला जरा कमी त्रास दिला पाहिजे अशा टाईपमध्ये. आणि त्याच्यामुळेच मी जरा जास्त नाही चाललो, कमीच चाललो. आणि या आज काही जास्त तर मेहनत केलेली नाही आहे. बॉडी पण ओके आहे, माइंड पण एक प्रकारे ओके आहे, असं त्रास जाणवत नाही आहे. एकूणच बॉडी अशी सफिशियंटली प्रॉपर अशी स्टेटमध्ये आहे जिथं त्रासही होत नाही आणि भरपूर असं चांगलंही वाटत नाही अशा टाईपमध्ये. अँड इट्स गुड थिंग बेसिकली. तर हां दिवसाचे पुढचे बरेच काही असे प्लॅन्स आहेत जे की त्याच्यावर काम करायला मी घेतो. सध्या दिवसातली 2 महत्त्वाची कामं उरकलेली आहे. पहिलं चालायला जाणं आणि दुसरं मेडिटेशन करणं. आणि इट वॉज ओके थिंग्स. सो सी यू सून. बाय.